वकील साहेब नमस्कार. तुमच्या आशिलांनी जी जागा परचेस केलेली आहे त्या जागेसंदर्भामध्ये सध्या वाद सुरू आहे. ते नेमकं प्रकरण काय आहे आणि जर अगोदरचा रस्ता असताना तुमची हद्द कशी निघाली? साहेब, विद्याधाम सोसायटी 1982 मध्ये स्थापन करण्यात आली. त्यावेळेस विद्याधाम सोसायटीला 2 गट नंबरमधून रस्ता घेण्यात आला. एक 426 आणि एक 398 मधून विद्याधाम सोसायटीनं रितसर टीपी प्लॅनमध्ये सँक्शन करून 2 रस्ते घेतले. त्या प्लॅनप्रमाणे विद्याधाम सोसायटीने वहिवाट करणं आवश्यक होतं. परंतु सद्य परिस्थितीमध्ये पाहिलं असता विद्याधाम सोसायटीचा जो रस्ता करण्यात आलेला आहे तो 80% रस्ता हा गट नंबर 398 मधून आहे आणि जो शेवटचा एक 10-15% जो रस्ता आहे जो पुण्या नाशिक हायवेला मिळतो तो रस्ता हा आमचे आशिल आहेत बाबूराव जाधव यांच्या गट नंबर 416 मधून करण्यात आलेला आहे. तर आमचं काय म्हणणं आहे, जरी तो रस्ता यांचं म्हणणं आहे की वहिवाटीचा रस्ता आहे, परंतु आपण सोपानराव वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये जर पाहिलं तर सदर रस्ता हा 42 वर्षापूर्वी अतिक्रमण करण्यात आलं होतं. तरीसुद्धा माननीय औरंगाबाद हायकोर्टाने सदर केसमध्ये निर्णय देण्यात आलेला आहे की सदर रस्ता हा स्थानिक प्रशासनानं काढावा. त्याचबरोबर जे कोणी जबाब देणार असतील त्यांना 42 वर्षाचा जो नुकसान भरपाई करण्यासाठी दावा दाखल करण्याची सुद्धा परवानगी द्यावी, असं सोपानराव वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2019च्या केसमध्ये निर्णय दिलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे सोसायटीला की सोसायटीनं काही कागदपत्र सादर केलेली आहे. तर सदर कागदपत्रामध्ये त्यांनी असंच नमूद केलेलं आहे, जो गट नंबर 398 आहे, 398च्या दक्षिण बाजूनं हा जो रस्ता केलेला आहे, आमचं म्हणणं आहे की हा रस्ता असाच करण्यात यावा. सद्य परिस्थितीमध्ये जो रस्ता आहे वास्तविक तो रस्ता अशा पद्धतीनं करण्यात आलेला आहे. सदर हे अतिक्रमण काढून विद्याधाम सोसायटीनं त्यांच्याकडे जी कागदपत्र आहेत, जे खरेदी खत आहेत ते सादर करून नियमाप्रमाणे त्यांनी रस्ता करावा. याला आम्ही कोणताही अडथळा करणार नाही, पूर्ण आम्ही सहकार्य करू. जाधव यांनी जी जागा परचेस केलेली आहे त्या मूळ मालकाच्या रेकॉर्डला अगोदर काय होतं? साहेब, सदर प्रकरणाची प्रत आपल्याकडे उपलब्ध आहे. सदर प्रकरणामध्ये परचेस केल्यानंतर अगोदरची परिस्थिती त्या ठिकाणी पत्रा कंपाऊंड करण्यात आलेलं होतं. पत्रा कंपाऊंडच्या अलीकडच्या जागेमध्येच आम्ही विकास कामं केलेले आहेत. आम्ही पत्रा कंपाऊंडच्या पलीकडच्या बाजूला ज्या ठिकाणी आमची हद्द शासनाने निर्धारित केलेली प्रतनुसार तेवढंच आम्ही आमची जे कंपाऊंड केलेलं आहे. जे विद्याधाम सोसायटीचा रस्ता आहे तो 398 मधून आहे आणि तो विद्याधाम सोसायटीनं त्यांच्या म्हणण्यामध्ये नमूद केलेला आहे. त्याप्रमाणे विद्याधाम सोसायटीनं रस्ता करावा, यामध्ये आमची कोणती हरकत नाही. तुमच्या आशिलाला कायदेशीर मार्गाने जो काही न्याय मिळेल तो मिळेल, परंतु तुम्हाला एकत्र राहायचं आहे, शेजारी आहे, काही सहमतीने काही मार्ग निघू शकतो? नक्कीच. जे आमचे जाब देणार असतील इतर लोक किंवा सोसायटी आहे, आमचं म्हणणं आहे की सर्वांनी मिळून कायद्याच्या आधारावर जो कायदा सांगतो फ्लेक्सिबल राहून पण कायद्यानुसार सर्वांना सोयीचं होईल. कोणालाही कोर्टामध्ये हेलपाटे मारावं लागणार नाही. आज जो लोक अदालतीचा मुख्य उद्देश आहे, कुणालाही कोर्टामध्ये हेलपाटे मारायला नको आणि कायद्याच्या आधारावर सर्वांनी कायदेशीर अभ्यास करून कागदपत्र तपासणी करून एकत्र बसून याच्यावर निर्णय निघतो. असेल तुम्ही आणि समोरचे लोक एकत्र बसून सामंजस्याने मार्ग का काढत नाही? आमची काही हरकत नाही. जर त्यांची इच्छा असेल की एकत्र बसावा, याच्यावर मार्ग काढावा, तर आमची काही हरकत नाही. कारण यामध्ये 1982 साली जे खरेदी खत करण्यात आले त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की गट नंबर 398च्या दक्षिण बाजूने 15 फूट रुंद 50 फूट लांब असा हा रस्ता विद्याधाम सोसायटीला दिलेला आहे. तो सदर रस्ता सोसायटीनं मागण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करावा. 2 विषय आहे. समजा कन्फर्मेशन झालं, रस्ता त्यांचा निघाला तर त्यांचाच, तुमचा निघाला तर तुमचाच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जर आता शासन मार्ग काढते, बाबा कुठेतरी चर्चेने विषय सोडवा, तुमची एकत्र चर्चा करायची तयारी आहे? हो, चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. सर नमस्कार. आता जाधव साहेबांच्या वकील साहेबांनी सांगितलं कायदेशीर मार्गाने जे काय व्हायचं ते होईल, परंतु चर्चेने पण प्रश्न सुटू शकतो. तुम्ही 2 पावलं पुढे आल का? जागा तुमची असेल तर तुम्हालाच मिळायला हवी. आम्ही नक्की पुढे येऊ. चर्चेतूनच मार्ग काढला पाहिजे. लोक आधार ह्यासाठी बनवले जाते
तर तुम्ही कोर्टात या पाणी मारू नका. तुमच्यामध्ये सामंजस्य रस्ता करा. रस्ता हा जो आहे तो हायवे आहे. हायवे पासून PWDची हद्द जी आहे दोन्ही साईडला जी संरक्षित हद्द आहे त्याच हद्दीत हा रस्ता आहे. आणि संरक्षण हद्द ही तुम्ही सोडलीच पाहिजे ना. कुणी पण त्या ठिकाणी कुणी असेल राष्ट्रीय महामार्गापासून जे नियमात असेल जे नियमात ते असेल. सोडावं लागेलच. लागेल. तो काही प्रश्न नाही. याच हद्दीत रस्ता येतो साहेब. हा जो 15 फूट आणि 50 फूट लांब आहे ना हा रस्ता त्या संरक्षित हद्दीतच येतो. त्याच्यामुळे हा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी नियमांना अधीन राहून जर काही मार्ग काढला तर तो तुम्हाला मान्य असेल. मान्य असेल आम्हाला. सर तुम्ही काय सांगाल? समजा तो जो रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आपलं रस्ता आमचं केलेला म्हणणं आहे, आहे साहेब, भूमी अभिलेख विभागानं आम्हाला जी क प्रत दिलेली आहे त्या क प्रतीप्रमाणे आम्हाला त्यांनी खुणा दाखवलेल्या आहे. ते खुणा दाखवलेल्याच्या आतमध्ये आम्ही वहिवाट करणार आहोत. त्याच्या पलीकडच्या बाजूने त्यांचा रस्ता आहे. भूमिलेख विभागाने हा. राष्ट्रीय महामार्गावर काय अतिक्रमण केलंय? भूमी अभिलेख यांनी आमचा जो गट नंबर 416 आहे त्याच्या आमचा 2.5 गुंठे त्या राष्ट्रीय महामार्गात गेलेला आहे. ते सोडून जी खून दाखवलेली आहे त्रिकोणी रस्त्याची त्या सदर याची क प्रत आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या क प्रतीमध्ये प्रमाणे आम्हाला ज्या खुणा दाखवल्या त्याच ठिकाणी आम्ही आमचं कंपाऊंड केलेलं आहे. उलट आम्ही त्या ठिकाणी 3 फूट जागा सोडलेली आहे. मी बोलतो साहेब. यांनी जी मोजणी केली त्या मोजणीचं नोटीस शेजाऱ्यांना कोणालाही नाही. हा आम्हाला दोष यांचा नाही. ज्यांनी मोजली त्यांनी ठीक आहे. ज्यांनी मोजली त्यांनी कोण असेल त्या नोटीस अधिकाऱ्याची द्यायला पाहिजे होतं. ते शेजारी म्हणले असेल पोस्टाने पाठवली. कारखान्याचे संचालक सुरेश शेट गडगे त्यांना नोटीस नाही. यांच्या पाठीमागं विकास हांडे त्यांना नोटीस नाही. आमचा जर खासदार फंडाचा रस्ता आहे आम्हाला नोटीस नाही. आणि यांची जी कप्रत आहे मग आमचा रस्ता यांच्या हद्दीत आहे ना त्या कप्रतमध्ये आमचा रस्ता अतिक्रमणात दाखवायला नको का असा त्यांनी? प्रश्न असा आहे, जर तुम्हाला ती मोजणी मान्य नसेल ना तुम्ही अपील करा करा ना. आता आम्हाला अपील कालावधी उलटून आम्हाला काय झालं जे काही नियमात असेल ते त्या मोजणीच्या कप्रतमध्ये आमचा सिमेंटचा जो रस्ता आहे तो दाखवायला नको का? तो दाखवला पाहिजे ना. तो कुठं जे दाखवलेला नियमात असेल ते जे नियमात नाही. असेल ते नियमात आपण जे अतिक्रमणात दाखवायला पाहिजे ना. हा रस्ता अतिक्रमणात आहे त्या कप्रतमध्ये दाखवायला पाहिजे यांनी. तो का दाखवला नाही यांनी? मग त्यांची चूक आणि आहे. याच्या अगोदरचे 4 मालक आहेत. एकाही मालकाने आम्हाला हटकावलं नाही. यांच्या त्यांनी अगोदरचे हरकत घेतली नाही नाही म्हणून यांनी घ्यायची नाही असं नाही. नसतं. यांनी घेतली तरी चालेल. ते बरोबर आहे, तसं नसतं. पण आता आमची ते वडिलांची प्लॉट आहे आम्हाला ते सगळं समोर माहिती. मार्ग आणि काढा, आम्हाला मार्ग जर काढा. साहेब आम्हाला जर त्या मोजणीला बोलावलं असतं किंवा नोटीस असतं ना ती तर चूक आम्ही यांची नाही. खात्याची चूक आहे. 100%. आम्ही तिथंच त्यांना हे केलं असतं. आणि यांनी नॅशनल हायवेची जी संरक्षित हद्द आहे गरजेचं होतं. 90 ठीक आहे, आता शेतकरी माणसं येतात, अडाणी असतात, अज्ञानी असतात, आणि एवढे कायद्याचे अभ्यासक नसतात. सर ऐका ना, आता आपल्याला काय मार्ग काढता येईल? तुमच्या दृष्टीनं काय पर्याय आहे? आमच्या दृष्टीनं समजा 398 आणि 416 ह्या दोघांची तिथं मोजणी व्हावी. आणि आमच्या सोसायटीचं किंवा मागच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आम्हाला तिथून रस्ता मिळाला पाहिजे का यांचाच मिळाला पाहिजे किंवा त्यांचाच मिळाला पाहिजे अशा याच्यावर आम्ही हटून बसणार नाही. फक्त यांनी जे आम्हाला सांगितलं होतं एक शब्द दिलता यांनी आम्हाला बांगर साहेबांमार्फत की काही झालं तरी तुमचा आहे तो सिमेंटचा रस्ता आम्ही बंद करणार नाही. बांगर साहेबांनी आम्हाला सर्वांना सोसायटीतल्या रहिवाशांना सांगितलं तुम्ही कुणीही जाधवांना काही बोलू नका. आम्ही त्यांच्याबरोबर एकदा सुद्धा संपर्क केला कारण जाधवांनी संपर्क दिलता यांना सांगितलं होतं. आणि शेवटी अचानक त्यांनी ज्यावेळेला शेजारचा जो रस्ता आहे तुम्ही तो काढून घ्या. तोपर्यंत 8 तारखेला अचानक 8 तारखेला त्यांनी थोडा मुरुम टाकून पाहिला कोण काय म्हणतंय का पाहिलं. त्याच्यानंतर परत थोडा मुरुम टाकला. 13 तारखेला यांनी डायरेक्ट तारा वाढायला सुरुवात केली. मग 14 तारखेला आम्ही सर्व कार्यवाही केली. नाही तर आम्ही त्याच्या अगोदर एक शब्द सुद्धा कोणाला काय बोललो नाही. साहेब आपला जो रस्ता आहे तो गट नंबर 416 मध्ये आहे का 398 मध्ये आहे? पूर्वीची जी वहिवाट आहे पूर्वीची जे बांधावरती जी वहिवाट आहे. एक मिनिट मी सांगतो विद्याराम आजपर्यंत सोसायटीचं खरेदी खत आहे 1982 चं. खरेदी खताप्रमाणे तो रस्ता होणार. जर शेतकऱ्यां या ठिकाणी विद्याधाम सोसायटीचा प्रश्न आहे. विद्याधाम सोसायटीनं तो रस्ता खरेदी केलेला आहे. आमचं एकच म्हणणं आहे पुन्हा साहेब तुम्ही जी कागदपत्र सादर केलेली आहेत ते गट नंबर 398च्या बांधावरून तो रस्ता दाखवलेला आहे. तो रस्ता तुम्ही मिळण्यासाठी हकदार आहे. तो रस्ता तुम्ही कायदेशीर मार्गाने सहज मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही जो तुमचा टीपी प्लॅन आहे तुमचं खरेदी खत आहे ते सादर करा आणि तुम्ही रस्ता घ्या. सर पण तुम्ही आता कायद्याचे अभ्यासक आहात. दोन्ही लोक शेवटी आपली ही शिवजन्मभूमी आहे. काहीतरी मार्ग काढा ना. 2 पावले पुढे मागे व्हा. काय करताय साहेब तुम्ही मालक आहात? नाही. ज्यावेळेस सोसायटी माझ्याकडे आली त्यावेळेस मी सोसायटीला तात्पुरता रस्ता 4 महिन्यापासून
ज्यावेळी ते शेजारचा रस्ता चालू करायला गेले बंगार साहेब किंवा हे, तर त्यावेळेस त्यांनी त्यापर्यंत त्यांना मी सांगितलं होतं जोपर्यंत तुमचा रस्ता तिकडनं होत नाही तोपर्यंत मी जाऊन देतो. तरी पण यांना मी माझ्या फक्त दिशाबदली केली होती, माझ्या गेटमधून जावं. गेट पण बांधलेलं नाही, फक्त 30 फुटची जागा सोडली त्याच्यामधून जावं. माझा सोसायटीला काही आक्षेप नाही रस्ता द्यायचा. रस्ता कसा मिळेल आता? आता सोसायटीने साहेब ज्यावेळेस डॉक्युमेंटरी बनवली असेल एन ए प्लॉट ज्यावेळेस बनवला असेल त्यावेळेस रस्ता हा फिक्स केलेला असेल. त्या रस्त्यावरती यांनी मोरून टाकून काम करायला पाहिजे, आपली हे सिमेंट कॉन्क्रीट करायला पाहिजे. पण याचा अर्थ यांनी काही मोजणी न करता सरकारी निधीचा गैरवापर केलेला आहे. आता मार्ग काय काढताय? नाही, आपण बसून मार्ग काढू नंतर जो काय असेल तो, पण सरकारी निधीचा गैरवापर करून नको तिथून रस्ते काढलेले. आणि आता विनंती साहेब अशी आहे, फार मागे गेलो साहेब आता एकच म्हणणं आहे, याच्यावर मार्ग काढण्यासाठी विद्याधाम सोसायटी आणि गट नंबर 398 चे जे मालक येतात ह्या सर्व लोकांनी एकत्रित बसून मार्ग म्हणतात ते काढण्यासाठी. चुकीचं आहे ना. जो मूळ मालक काय चुकीचं आहे? गडगे हा मूळ मालक आहे, त्याच्याकडून जे लेखी घेतले त्यांनी जी जुनं आम्हाला अलाइनमेंट किंवा दिशा दाखवली तिथून तो रस्ता बनला गेला ना. बऱ्याच वेळा असं होतं, जो मालक जमीन विकतो ना तो त्याच्या सोयीनुसार कधी कधी हद्द दाखवतो. हा. ते कन्फर्मेशन असतंच असं नाही. मोजणे झाले नाही त्याच्यानं, तेव्हाही मोजण्या नाही झालेल्या ना. आज तर ही मालक पण बदलल्यामुळे आता जर ती जागा त्यांचीच कागदोपत्री निघाली तर आपल्याला मार्ग तर काढावा लागेल. मार्ग काय मग बाजूचा जो आहे तिथून जो पर्याय निघल तो निघल ना. खरेदी खत आहेच आहे. आम्हाला 416 जे जुने मालक आहेत ना साहेब, हा. तो रस्ता हे करण्यासाठी त्यांनी स्टॅम्पवर लिखी दिली जुन्या मालकांनी. यांनी आता घेतलेले आहे ते 4 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी. गट नंबर 3 तुमचा 398 आमचं खरेदी खत आहे, ऐका 398 खरेदी खत आहे. पण हा रस्ता इथून चालू आहे. त्या यांच्या अगोदरचे जे मालक आहेत 60 वर्षापासूनचे त्यांनी आम्हाला संमती दिलेली आहे. कागद त्यांना दाखवले तुम्ही? नाही दाखवलं नाही अजून. त्यांना दाखवा. आम्ही जोडू ना तो. साहेब तुम्ही आता वैयक्तिक भाऊविषयी सरळ बांध होते जे गेट आहे भीमाशेठचं वगैरे तिथून सरळ होते. आता तिथून सरळ भिंत गेली इकडं जाधवांचं वाकडी भिंत झाली. वाकडे बांध डॉक्युमेंट असतील ना, ते डॉक्युमेंट पाहून एकत्र करू बसा आम्ही ना. ते शोधतोय, जे लागेल ते आम्ही देऊ. डॉक्युमेंट सहमतीने जायचं. हा. तुमचं दोन्ही माझी अशी विनंती आहे, सहमतीने जावं. माझं म्हणणं सहमतीने जावं. हा. मग सहमतीने बोला तुम्ही डॉक्युमेंट ऐका ना, याच्यामध्ये साहेब गट नंबर 398 तो आम्ही तो दाखल केलाय. खरेदी खत फक्त दाखल केले आहे. ते सांगायचं काहीच नाही, ते खरेदी करत आहेच. मालकच आहोत, आम्हाला सगळं माहिती. बांधावरून आम्हाला रस्ता. मग आता प्रश्न कोणता आहे? ते पिन गेली. हो महाराज. तुमच्या शेजारून जातोय ना तो. गणपत मारुती गडगे आहे, हिराबाई महादू गोलपेट, सावित्रीबाई हे जे आहेत हे लोक, यांना बी बोलून घ्या तुम्ही. हो, यांच्या सोबत तुम्ही तुमचे आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही पण बोलवलं पाहिजे साहेब, कारण तुम्हाला नोटीस आहे त्यांना नोटीस आहे. आज शेजारी तुमच्या येते. आमचं काय म्हणणं आहे, आम्ही बोलवण्यापेक्षा तुम्ही पण बोलवा ना, तुमच्या शेजारी येते. 29 तारखेला नायब तहसीलदार मॅडमने आपल्याला स्थळ पाहणीचा आदेश दिलाय. हो, त्यावेळेला थांबा. जे जबाबदार देणार आहेत त्यांनी उपस्थित राहा. बरोबर. चर्चेने काही मार्ग निघतोय का? तुम्ही उपस्थित राहा साहेब, तुम्ही उपस्थित राहा. कायदेशीर मार्ग काढून द्या तुम्ही चर्चेतून. आणि जर समजा साहेब असं जर कुणाचं म्हणणं असेल विद्याधाम सोसायटीचं किंवा वहिवाटीने रस्ता मिळेल साहेब, आम्ही तुम्हाला सांगतो सोपानराव वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2019 जजमेंट आहे. 42 वर्षापूर्वी त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं अतिक्रमण करून रस्ता केलेला होता. सदर त्या ठिकाणी सोसायटीला त्या जो प्रतिवादी आहे त्याला दंडासह रक्कम देण्याचा आदेश मुंबई औरंगाबाद हायकोर्टाने दिलेला आहे. माझं ते कायद्यापेक्षा माझं काय म्हणणं आहे, समंजस्यपणाने सगळेजण बसा. आम्ही समंजस म्हणतोय. मार्ग योग्य राहील. आता विषय असाच आहे, ज्या जुना चुका झाल्या त्या आज लक्षात येत आहेत आपल्याला, त्याच ठेवायच्या का? आम्ही नाही ना म्हणतोय ठेवा, आमचं ते म्हणणंच नाही. ठेवायचं नाही, पण जाधव ह्या प्रॉपर्टीला विद्याधाम सोसायटीला 2 रस्ते, 2 रस्ते पर्याय मार्ग आहेत ना. पर्याय मार्ग पण आहे. त्या विषयावर पण चर्चा करा. पर्याय मार्ग आहे म्हणून तो बंद करायचा असा तर त्याचा अर्थ होत नाही. जिथं वाद आहे ना त्याच्यावर तुम्ही बघा. साहेब, आता मुद्दा असा आहे, ऐका मुद्दा असा आहे, प्रश्न चर्चेने सोडवायचा का कायदेशीर चर्चेने सोडायचा, चर्चेने सोडायचा. चर्चेने सोडवायचं जर आहे ना, चर्चेला तयार आहे. तर ते सांगतात एक पर्याय रस्ता आहे, तो कसा अडचणीचा आहे का असं सांगा ना. मग त्याच्यावर मार्ग काढा. नाही ना जाऊ शकत. नाही जाऊ शकत. दोन्ही खरेदी खतातलेच रोड आहे. दोन्ही तुम्ही ऍक्टिव्हच ठेवले पाहिजे. ते महत्त्वाचं. तुमच्याकडे जे खरेदी खत झालं 1982 साली त्याची ऑथराईज प्रत आहे का? आहे ना, आहे ना. त्याशिवाय तुम्हाला दिली का जोरात? तुम्हाला कशाची जोरात दिली? जोडली नाही.
तुम्ही आणि यांच्याकडे ओरिजिनल आहे खरेदी आमचं रस्त्याचं आहे. PP सँक्शन काय आहे? शासनाने ते पण आहे. असेल ते ना. सगळे इथं वाद जाधव आणि गडगेचे वाद त्यांच्यातलेच आहे बा. आम्हाला रस्ता गडगेंनी दिलेला आहे. परत तिथं पुढं PWDच्या हातीमध्ये गडगेंनी तुम्हाला जे काही दिले त्याचं कागदपत्र असतं ते प्रेझेंट करा. पण तिथं एक हे पण आहेत आपले कोण ते मारवाडी काय त्यांचं नाव लोढा पण आहेत तिथे. त्या लोढांचं म्हणणं आहे आमचाही रस्ता आहे तिथं म्हणजे असे 2-3 जणांचे ते प्रॉब्लेम मला विनंती आहे तुम्ही चर्चेने बसून मार्ग काढा. हा ओके ना चालेल कायदेशीर खूप वेळ लागेल. चालेल कायदेशीर वेळ लागेल चर्चेतून निघला मार्ग तर सगळ्यात गोष्ट चांगली आहे आम्हाला काय त्याच्यात चांगले ऑफिसर आहेत. साहेब, आमचं शेवटी एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की कायदा आणि एकमेकांची सहमती यांच्या आधारावर निर्णय कायद्याला अधीन राहून मार्ग काढा. बरोबर. जेणेकरून पण सहमती. कोणत्याही व्यक्तीचा त्यांनाही डिस्टर्ब नको, त्यांनी पैसे मोजले. हो एखाद्या व्यक्तीचं विनाकारण जास्तीत जास्त नुकसान होणार नाही. तुम्ही कुठले हे आळे पाटीलची आपलीच माणसं आहे सगळी. माझा 6 गुंठ्याचा कागद आहे पण आज प्रॉपर जमीन फक्त 2.5 गुंठे शिल्लक. आता कसं ते पूर्वी काय झालं असं ते झालं असेल. आपण तुम्ही आज सगळं रिपोर्ट करून घ्यायला पाहिजे होतं ना त्यावेळेला पाहून त्यांची ती घ्यायला तक्रार नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, मी परचेस केलेली आहे. 6 गुंठ्याचा कागदामध्ये आता प्रॉपर जागा फक्त 2.5 गुंठे शिल्लक. सर पण आपण जमीन घेताना जरी कागदोपत्री काही असली तरी जेवढी मोजणी तेवढीच ताब्यात घेतो आणि नंतर आपण त्याचा आपला हक्क सांगत राहतो. तेवढीच घेतली साहेब आम्हाला कप आहे त्याची प्रतिप्रमाणे पूर्वीच्या मालकाने कंपाऊंड दिलेलं आहे. त्यांना सांगितलेलं इथून वहिवाट करा तुम्हाला कोणती कायदेशीर अडचण नाही. पण तुम्ही एक समजदारात काहीतरी मार्ग काढा अशी विनंती. आतमध्येच आमचं काम चालू. आमचं काय नाही. रस्ता बंद नव्हता केला ज्यांनी तुम्हाला विकला नाही. यांनी तुम्हाला बंद केलता का? नाही बंद केलता का? केलता का बंद? नव्हता ना केला बंद. हे बघा पुराणी मंडळींना रस्ता काय बंद केला आमचं काय म्हणणं आहे साहेब, विद्याधाम सोसायटीनं एक पैसे मोजून त्यांचे जो कोण प्रमोटर असतील त्या प्रमोटरनी पैसे मोजून तो रस्ता घेतलेला आहे साहेब. त्यावेळेस त्याचं रितसर कागद केलेला आहे. त्या रितसर मार्गाने आपल्याला 15 फूट रुंदीचा रस्ता मिळणार आहे साहेब. आणि आता विद्याधाम 15 फूट तुम्ही द्यायला तयार आहे. साहेब गट नंबर 398 कागद काय सांगतो, गट नंबर 398 मधून 15 फूट रस्ता आहे. ते 50 फूट लांब विकत रस्ता घेतलेला आहे. तो रस्ता खुला करण्यात यावा. त्या रस्त्याची जी कागद आहे ते सादर करून विद्याधाम काय हे म्हणतात ते काय वस्तुस्थिती आहे? ही वस्तुस्थिती बरोबर आहे. तो 15/50 रस्ता जो आहे तो गट नंबर 398 मधून 419 कडे विद्याधामला जाण्यासाठीचं त्याच्यात इतर अधिकारात नमूद केलेलं आहे ते रस्ता आहे. परंतु हा 398 आणि यांचा 416 हे एकत्र आहे का नाही? पण समोरचा मालक म्हणतोय माझी हद्द तिथपर्यंत आहे. हा म्हणतो माझी हद्दपर्यंत. यांच्या हद्दीचा वाद आहे, आमचा वाद नाही. आमचा वाद नाही. यांच्या हद्दीच्या वादामुळे आमचा रस्ता बंद झालेला आहे. या दोघांनीच एकत्र येऊन आमचा रस्ता असा प्रश्न असा आहे, तुम्ही ज्यांच्याकडनं घेतला त्यांनी जर तुमची फसवणूक केली असेल तर हे जाधवांची चूक नाही. नाही आम्ही कसं म्हणतो राईट साहेब. एक प्रश्न असा आहे, आम्ही म्हणत नाही त्यांची चूक नाही. ते काय म्हणतात आमची म्हणजे माझे कोण नातेवाईक नाही, मी ओळखत नाही नाही. नाही असू दे ना. आम्ही काय म्हणतो त्यांची कपरत आहे का नाही? मग कपरत मध्ये जो रस्ता पूर्वीच्या मालकाने दिलेला आहे तो त्या कपरत मध्ये मोजणारा अधिकारी जो आहे त्यांनी दाखवला पाहिजे ना. कबरं जर चुकीची बनली असेल त्या नोंदणीमध्ये आमचं मोजणी करणारा कोण सांगितलं अधिकृत्या? आणि मग आपण एकत्रित आपण एकत्रित येतो ना. हा बोला बोला. त्याच्यामुळे तुमचा जो दोन्ही रस्ते आहेत साहेब, आज तुमचं गाव ना कशाला नोंद नाही, ग्रामपंचायतीला नोंद नाही. जो सोसायटीचे जे रस्ते असतात साहेब 2/3 बहुमताने सोसायटीला ते शासनाच्या कडे हँडओव्हर करायचे असतात. आजपर्यंत जर ते रस्ते जर शासनाला हँडओव्हर करण्यात आले नसतील तर रस्ते ते खाजगीच आहेत. हो बरोबर. नाही त्याची कारणं वेगवेगळी, ते इंटरनल ऍडजस्टमेंट असते. पंचायतीचं खाजगी हा इंटरनल ऍडजस्टमेंट असतो. जर तसं त्याचा मेंटेनन्स करणे ही पंचायतीचं लेटर आहे. माझ्या खाजगी दाखवला जातो. अच्छा, तो विषय थोडा वेगळा आहे. आपण आता मार्ग कसा निघेल मार्ग याच्यावर म्हणजे पहा. दोन्ही जो सर तुम्हाला पण विनंती आहे, आता तुम्ही कायद्याचे अभ्यासकात थोडं सौजन्याने काय करता येईल तुम्हाला? साहेब तुम्ही एक स्टेटमेंट केलं तुमच्या म्हणण्यानुसार या विद्याधाम सोसायटीनं 398 मधून रस्ता घेतलेला आहे तर त्यांचं फसवणूक झालेली आहे. शुअर ना. त्या ठिकाणी तर विद्याधाम मूळ मार्गाने फसवला काय तुमचा दोष नाही, पण तरी आता मार्ग काढा. तिथं ती लोक राहतात, काय करता येईल का? 398 जो मालक असेल त्यांची साहेब हो घेऊ ना आपण. शुअर. त्यांना मला नाव सांगा, पत्ता सांगा, नंबर द्या, आपण त्यांचं म्हणणं घेऊ. त्यांचं म्हणणं घेतो काय दोघांनाही धन्यवाद. फक्त व्यक्तिगत भांडणं करू नका. साहेब तुम्ही
अतिशय चांगलं काम करतात. आमचं चांगलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं Sure, काम sir. केलंय हे लोक. शोध बातमीचा ध्यास सत्याचं आमचं पहिलं वाक्य हो, आहे. साहेब. चुकीचं काय पब्लिश होणार नाही. थँक्यू. ओके. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.